संदर्भातली भुमरेंचे जे काही चालक होते त्या संदर्भामध्ये जे काही जमिनीचं प्रकरण होतं हे प्रचंड गाजलेलं होतं। आता याच संदर्भामधली आता आणखी एक नवी माहिती येते। मी विजय तुझ्याकडे येतो या बातमी संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी। विजय, जर आपण बघितलं तर वारंवार नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या, मात्र या नोटिसांकडे कानाडोळा केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। नेमकी ही चालढकल का केली जाते आणि आता या प्रकरणाचा आता नक्की आता पुढचा तपास कसा होणार आहे? नक्कीच सिद्ध, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या महत्वाच्या ठिकाणी जी आहे ती हैदराबाद मधील ही सारंगजर कुटुंबाची ही संपत्ती होती। तीच भुमरेंचे ड्रायव्हर जे आहे जावेद शेख यांच्या नावावरती हिवानामा म्हणून करण्यात आली होती। हे परभणीतील एका वकिलांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जर पाहिलं गेलं तर भुमरेंची संपत्ती असल्याचा आरोप जो आहे तो देखील विरोधकांनी या ठिकाणी केला होता। मात्र भुमरे जे आहेत त्यांच्याकडून आता यावरती प्रत्युत्तर देखील देण्यात येत आहे की चालक जो आहे तो फक्त आमचा गाडी पुरता मर्यादित आहे, त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा कुठला संबंध नसल्याचा आमदार विलास भुमरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर खासदार भुमरेंनी देखील या संदर्भात जे आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र ही संपत्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचं मानलं जात होतं आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आता आयकर विभागाने जे आहे ते जावेद शेखला या बाबतीत नोटीस देखील बजावली होती आणि त्या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचं आदेश देखील दिला होता। या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर आर्थिक गुन्हा शाखेकडे याची चौकशी देखील सुरू होती आणि वारंवार नोटीस जी आहे ती त्याला बजावण्यात आली। मात्र त्याने 2 वेळा या चौकशीसाठी हजर राहिला, मात्र तिसऱ्या वेळा जी आहे ती पुन्हा याला नोटीस बजावली असता त्यांनी आरोग्याचं कारण देत जे आहे ते आता जाण्यासाठी चालढकल केला असल्याचं आपल्याला पुढे समोर आलं होतं। मात्र या बाबतीत जर पाहिलं गेलं ती संपत्ती नेमकी किती कोटीची हा प्रश्न जो आहे तो देखील आता महाराष्ट्रात उपस्थित झाला होता आणि विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात ही संपत्ती असल्याचं म्हणलं गेलं होतं। त्यामुळेच आर्थिक गुन्हा शाखेने जर पाहिलं गेलं तर महसूल विभागाला या बाबतीत लेखी पत्र जे आहे ते देखील केलं होतं आणि आता भुमरेच्या चालकाची जी जमीन जी आहे तिचं शासकीय मूल्यांकन जर पाहिलं गेलं तर 241,69,51,408 रुपये जे आहे ती इतकी रक्कम जी आहे ती त्यामध्ये होत आहे। मात्र आजचा बाजारभाव जर पाहायला गेला तर या संपत्तीचा 2,000 कोटी असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भुमरेंच्या चालकाच्या नावावरती एवढी मोठी संपत्ती असल्याचं देखील म्हणलं जातं आणि त्यामुळे आता आर्थिक गुन्हा शाखा जी आहे ती या बाबतीत तपास करत असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र चालक जावेद शेख जो आहे तो चाल ढकल करत असल्याचं म्हणलं जात आहे। विजय, जर आपण या सगळ्यामध्ये जर या बातमीची जर आपण जर सगळा अभ्यास करायचा झाला तर यामध्ये जी काही जमीन आहे त्या जमिनीची किंमत आता नेमकी खूप जास्त आहे। तर आता या जमिनीच्या किमती ऍक्च्युअली या जमिनीची किंमत किती आहे? नक्की सध्या जर पाहिलं गेलं तर बाजारभावाने 2,000 कोटी पर्यंत जे आहे या जमिनीचं मूल्यांकन निघत असल्याचं आता प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने जे आहे आता जावेद शेख जे आहे त्याची चौकशी जी आहे ती देखील आर्थिक गुन्हा शाखा जी आहे ते करत असल्याचे पाहायला मिळत आहे।